गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही। सांगतील ज्ञान म्हणतील खून नयेचे साधन निवृत्तीचे, परब्रह्म डोळा दावायचे म्हणते कोणा नये युक्ती ज्ञानोपाची। करतील अर्थ सांगती परमार्थ, नये पाये कांत सोपानाचा। नामा म्हणे देवा सांगून या काही, नये मुक्ताबाई उयत तुझे। वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही। विठाला विठला 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 शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं शमालंदी वल्लभं। वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि, मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको। भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वास रूपिणौ, याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम्। वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं, यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्द्यते। सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ, वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्वर कपीश्वरौ। पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। चरण संताचिया, सरे चरण संताचिया, करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। विठाला विठला भगवान परात्पर पूर्णतम पुरुषोत्तम अखंड सच्चिदानंद कंद, अकरण करुण करुणावरुणालय दीनबंधू दीनानाथ भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेने, ओ महिला मंडळ, संत सज्जनांच्या आशीर्वादानं वैकुंठवासी
निगमानंद महाराजांच्या असीम कृपेनं आणि शुभ आशीर्वादानं आपण या ठिकाणी त्यांचं पुण्य स्मरण करत आहोत. विठाला विठाला संत कृपेविना कुठली गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये शक्य नाही. अहो महिला मंडळ, अहो तुम्हाला सांगायचं किती वेळ. जिथं जागा असेल तिथं बसून घ्या. बाबांचे परमशिष्य आणि उत्तराधिकारी तिथं जाऊन एक जण थांबा ना. हरिभक्तीपरायण स्वामी जनार्दन महाराज यांच्या आशीर्वादानं आपण इथपर्यंत आलो आणि वैकुंठवासी बाबांचं पुण्यस्मरण करण्याचा शुभावसर आपल्याला प्राप्त झालेला आहे. मी जो नामदेवरायाचा अभंग निवडलेला आहे ना, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, मला इथे आल्यानंतर आठवलं की हा अभंग सेवेसाठी घ्यावं. खरं म्हणजे व्यवस्थित माझंच पाठ नव्हतं, तुमचं ऐकून माझं पाठ झालं. लक्ष्मण महाराजांना विचारलं, त्यांनी सांगितलं माझा पाठ आहे. म्हणले काळजी नाही, आपली फजिती होणार नाही. पण खरोखर स्थिती अशी आहे की जे अभंगातले शब्द आहेत ना, त्याप्रमाणे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. साधू संतांचं पुण्यस्मरण आपल्याला पवित्र होण्यासाठी करायचं असतं. खरं म्हणजे पुण्यवंत व्हावे येता सज्जनाचे नावे. त्यांचं पुण्यस्मरण करायचं म्हणजे आपण पुनीत होण्यासाठी. आणि विशेषतः मला असं विशेष वाटलं की इथे सगळी मंडळी कीर्तनकारच आहेत बघा. जिकडे पाहावे तिकडे कीर्तनकारच. नंबरला लागलेले आम्हीच फक्त. सगळे तरुण कीर्तनकार आहेत, सगळे तरुण मंडळी कीर्तनकार आहेत. पूजनीय बाबांच्या पाठोपाठ खरं म्हणजे वयाच्या दृष्टीने नंबरलाच लागले आहेत ना, वयाच्या दृष्टीने नंबरलाच आहेत. आणि असं असताना खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काय केलं खरं म्हणजे जरा अवघडच गोष्ट आहे. नुसता एवढा मठ पाहिला ना माणसानं पुरे झालं. खरं म्हणजे मनुष्याने मनुष्याच्या जीवनामध्ये तो किती करू शकतो, परंतु एखाद्याच माणसाला करता येत असतं, सर्वांना करता येत नाही. मनुष्यानां सहस्रेषु. हजारो माणसातून एखादा माणूस कोणी कर्तृत्ववान कर्तृत्ववान असा जन्माला येतो. आपलं वेगळं आहे. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर माणसाला एवढं समाधान वाटत असायचं, खूप समाधान वाटत असायचं. खरं म्हणजे एक आगळा वेगळा असा योग होता. एकदा भीमसिंह महाराज, निगमानंद महाराज, महादेव महाराज या सर्वांना घेऊन मी काकूच्या कारखान्यावर गेलो. हे सगळे एकत्रित कधीच येत नसायचे. सगळ्यांना म्हणलं तुम्हाला यावंच लागेल. म्हटलं जयदत्तांना सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका, मी या सर्वांना घेऊन. तर खरोखर घेऊन जाता आलं मला. आणि आम्ही खूप निवांत गप्पा करत बसलो. नंतर भीमसिंह महाराज, निगमानंद महाराज आणि मी, आम्ही तिघजण तर खूप निवांत गप्पा करत बसलो निवांत. तर कधीतरी या संतांचा सहवास समागम खरं म्हणजे तुमचं परम भाग्य आहे की तुम्ही त्यांच्या सहवासात राहिलात. त्यांचं नाव काय? निगमानंद, म्हणजे वेदाचा आनंद, वेदार्थाचा आनंद. वेदाचा अर्थ आहे परमात्मा. वेदाचा अर्थ काय? परमात्मा. परमात्म्याचा आनंद म्हणजे निगमानंद. किती लोकांना कळले असतील मला सांगता यायचं नाही, पण तुम्हाला सानिध्य लाभलं एवढी गोष्ट खरी आहे. विठाला विठाला विठला 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 विठला.
समाधी सोहळ्याच्या वेळी उपस्थित होतो, पुन्हा येता आलं नाही. योगायोगाने आता पंढरपूरला जवळजवळ आलो शेजारी. मी सांगितलं मी नंबरलाच आहे, तरी परंतु आपण मठाच्या दृष्टीने जवळजवळ आलो. जनार्दन स्वामी अधूनमधून येत असतात, त्यांनी त्या ठिकाणचं काम चालू केलेलं आहे. आता बरंच झालं असेल. आम्ही तिथे बरोबर अशा प्रकारे असायचो की त्यांना सांगितलं की तुमचं काम होईपर्यंत इथेच राहा म्हटलं, याच मठात राहा, शेजारी शेजारीच आहे, तर या मठात राहत जा म्हटलं. खरं तर ते केलं ते साधूसाठीच आहे ना. आणि त्यांनी अशी व्यक्ती निवडली बघा, आमच्या महाराजांनी, निगमानंद महाराजांनी देखील. निगमानंद महाराज म्हणजे मितभाषी संत, अत्यंत कमी बोलणारे, मितभाषी, नुसतं ऐकून घ्यायचं. आमचे गुरुजी म्हणत असताना मनात असायचे, डोळ्याने पहा, कानाने ऐका आणि सोडून द्या. डोळ्याने पहा आणि कानाने ऐका, दोन कानाचा उपयोग करा. एका कानाने ऐका आणि एका कानाने सोडून द्या. जर चुकीचं असेल तर अशाच पद्धतीने करावं लागतं, एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं. जर ग्राह्य असेल, योग्य असेल तर बोला, काही हरकत नाही. बाबा मितभाषी होते, मितभाषी संत. सर्वांनी तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे. मी जसं पाहिलेलं आहे तसं तुम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही फार जवळून त्यांना पाहिलेलं आहे. विठाला विठाला विठला 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 विठला. जनार्दन स्वामींनी मला सांगितलं आणि मी म्हटलं मी नक्की येईल. म्हटलं मला कार्यक्रम झाला काय न झाला काय, बाबांचं दर्शन होईल आणि जनार्दन स्वामींची भेट होईल. नाही म्हटलं इकडून जरी यायचं असलं तरी काय हरकत नाही, तुमच्या तिकडच्या रस्त्याने बीडवरून म्हटलं तरी येईल. म्हटलं मी महादेवांना सांगितलं, म्हटलं मी कुठून येतो, म्हटलं काळजी करू नका, मी नक्की येतो. तर मी अलीकडे कीर्तन करायचे सोडून दिलेलं आहे. ही तरुण पोरं झालेत ना, म्हातारी माणसं आपणच लढत राहिलो तर यांनी कधी कीर्तन करावं, त्यासाठी मी सोडून दिलेलं आहे. चला पोरं करते, चांगली आनंदाची गोष्ट आहे, आपल्यालाही बरं वाटतं. आता आमचं तर आत्ता महिला सप्ताह चाललेला आहे. पूर्वी महिला कीर्तनकार नव्हत्या. सोनाली दिदीकडून मी 125 पोरी नेलेले आहेत आणि त्यांचं कीर्तन वगैरे होतात, मजा येते. कोतांना सप्ताह चाललेला आहे आता सध्या. परिसरातील लोकही झटतात, लोकांनाही ते बरं वाटतं. काही आळंदीवरून आलेले आहेत, काही इकडच्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ही व्यवस्था नव्हती, मुलींच्या कुठेही शिक्षणासाठी सोय नव्हती, शिक्षण संस्था नव्हत्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये भरपूर झालेले आहेत. सोनाली दिदीकडे म्हणे 350 मुली आहेत. ती अधूनमधून मला फोन करत असते. ती ज्यावेळेस काहीच करत नव्हती, साधी भजन म्हणत होती, त्यावेळेस ती माझ्याबरोबर कीर्तनाला कधी त्र्यंबकेश्वरला, वृंदावनला, रामेश्वरला इकडे तिकडे आलेली आहे. आता तिच्याकडे भरपूर मुली आणि इतक्या मुली सुंदर कार्यक्रम करतात, खूप बरं वाटतं खरं म्हणजे. सुंदर गातात. नाही तर एकदा हरकुमार हरिकेशन महाराज पुढे बसलेले बघा. हे सगळे लोक हरिकेशन कोणी म्हणतच नाही त्यांना, हरकू बाबा हे परिस्थिती झालेले आहे. तिकडे एकदा स्वामींच्या वार्षिक सप्ताहामध्ये माझ्या कीर्तनामध्ये सुकाळे बाबांना आणि यांना चाल म्हणायला लावली, दोघांना. माधव बाबा सुकाळे, आळंदीकर, आपलं पुणेकर समजा म्हणायचे त्यांना. ते गेले आता. आणि आता त्यानंतर हरिकिशन बाबाला पाहिल्याच्या नंतर असं वाटलं आता अरे हे बी खूप थकलेत. आता बरेच दिवसात आमची गाठ भेटे नाही खरं, थकले आता. तर हे असं आहे, भजनाचा आनंद काही वेगळा आहे, कीर्तनाचा आनंद काही वेगळा आहे. या संतांनी सर्व तो आनंद लुटला, समाजाला दिला. ज्ञानोबराचे एक अभंग आहे, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया
घरी. खूप गंमत वाटते. आणि दुसरा एक अभंग आहे, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. ज्ञानोबा कानावर हात ठेवून बोलतात असं वाटतं. नेनो मला माहित नाही, ब्रह्म, अरे ब्रह्म शब्दाचा अर्थ जे सर्वत्र व्याप्त आहे ते म्हणतात नेनो ब्रह्म मार्ग चुकले. उघडे पंढरपुराशी नेनो मला माहित नाही म्हटले, पण चुकलं कसं चुकलं माहित नाही. अरे जे सर्वत्र आहे ते चुकायचा काय संबंध आहे. पण माऊली म्हटले नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. नेनो मला माहित नाही कसं चुकलं ते. निगमानंद महाराज इथे आले ना, उत्तर भारतामध्ये ऋषिकेशला वगैरे शिकत होते. नेनो ब्रह्ममार्ग चुकले असं करतच ते सिंधफणाच्या काठावरती या ठिकाणी येऊन बसले. आणि इथे जे काही पुरातन असलेलं स्थान आहे नाथांचं, मच्छिंद्रनाथाचं हे स्थान, या ठिकाणी एवढ्या मोठ्या वास्तू उभ्या केलेल्या आहेत. हे सर्व पाहिल्याच्या नंतर माणूस थकीत होऊन जातो. बुद्धीच्या पलीकडचं काम वाटतं हे सगळं. हे कसे आले, काय झालं, कसं झालं, हे काही सांगता येत नाही माणसाला. बुद्धीच्या पलीकडचं आहे की नाही हे सगळं पाहिल्याच्या नंतर. एक माणसावरला घरावरचे पत्रे काढणं अवघड जाते. जीवन गेलं तरी काहीचे पत्रे निघतच नाहीत. निघतात कधी पाहिलं तर तसंच घर, त्याच्यापेक्षा बेकार पाहिल्यापेक्षा हे असं पाहायला मिळतं. आमचे जनार्दन महाराज बी मितभाषी संत आहेत, निराभिमानी महात्मा. आत्ता माझ्याजवळ आले, खालीच बसायला लागले. मी म्हणलं बाबा वरती तरी बसा. नाही म्हणले बरं आहे, म्हणलं बसू देत. त्यानं 1-2 मिनटं बसू दिलं. म्हटलं आता तुम्ही तिथे बसलात ना, तो मान झाला, आता इकडे बसा. तिथला मान झाला म्हटलं, आता इकडे बसा. नंतर बळच बसवलं त्यांना. साधू संतांचा विषयच वेगळा आहे खरं म्हणजे. अभिमान नुरे कोडावकीची पुरी. अभिमान अजिबात अभिमान शिल्लक राहिलेला नसतो. आपला अभिमान वाढत जातो. मी कीर्तनकार, अरे नको छाती फुगू एवढी. कशाला छाती फुगू, तू फुटून जाशील ना. अरे बेडूक किती मोठा झाला म्हणजे त्याला बैला एवढं होत येतं काय अंग फुगून. ते बेडकाचं पिल्लू एकदा विवेकानंदाने आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. एक बेडकाचं पिल्लू पळत पळत आईकडे आलं आणि आईला म्हटलं, आई फार मोठा प्राणी पाहिला. तर ते बेडकीने अंग फुकिलं. म्हणजे एवढा होता का. नाही म्हणले फार मोठा. तिने पुन्हा अंग फुकिलं. म्हटले बस एवढा होता का बाळा. नाही म्हणले फार मोठा होता. आता बेडकीने किती अंग फुकिल्यानंतर बैला एवढा होता. त्याने बैल पाहिला होता. आणि तो बैल आणि सांड बैल पाहिला गावातला कठाळ्या. माणूस नाही बरं का. काही माणसं कठाळ्यासारखे. त्यानं बैल पाहिलेला. तर बेडकी फुगत रे. तो म्हणला फुगूच नको, फुटून जाशील, म्हणला मरून जाशील. त्याच्या एवढं नाही होता. मी जेवढं पाहिलंय ना तेवढं तुला होताच येणार नाही. जीवाने किती अंग फुगवलं तरी देवा एवढा होत नाही. आणि महाराज आपल्या गुरु एवढा होत नाही. संता एवढं कोणाला होता येत नाही. विठाला 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 विठाला. आमच्या तानोखाच कार्यक्रम आहे खरं म्हणजे. करायचं ते जे करत असतात ना ते खरंच उत्तराधिकाऱ्यासाठी म्हणून कोणी करत नाही. कोणी जरी असलं तरी त्या देवस्थानसाठी म्हणून करायचं असतं. जे करायचं ते देवस्थानसाठी करायचं, त्या स्थानासाठी करायचं. आणि प्रत्येकाने केलं पाहिजे. काम करून कोणाचंही संपलं नाही. काही महाराज लोक म्हणत असतात आता मला काही करायला ठेवलंच नाही, भडव्या तुला करायचं नाही. वा. आता करायचं ठेवून बालाजीचं संपलंय का अजून. शिर्डीच्या साईबाबाचं संपलंय का. ज्यांना 2-2 हजार कोटी रुपये वर्षाला दानपेटीत येतात त्यांचं अजून कार्य संपलेलं नाही. इथे तुमचं कसं संपलं. म्हणजे मला काही करायलाच ठेवलं नाही.
तुला आकलीचाच भाग नाही. तुला कळलं असतं की काय करायचं आणि काय नाही. ते करायला चिकार आहे, करणारा पाहिजे फक्त. आणि करत राहा माणसाने जीवनात. ते निस्वार्थ बुद्धीने करत राहा, भाविकासाठी करत राहा, भावी पिढीसाठी करत राहा, दुसऱ्यासाठी करत राहा. कुठलाही स्वार्थ मनात ठेवू नका. तर आपोआप सगळ्या गोष्टी होतात. खरं म्हणजे या ठिकाणी निगमानंद महाराजांची उंची फार थोर आहे. आमचे जनार्दन स्वामींनी मला बोलावलं, म्हटले बाबा या. मी म्हटलं नक्की ये नाही झालं. खरं म्हणजे मी कीर्तन करायचं सोडून दिलेलं आहे, तरी परंतु बाबांची काही सेवा घडावी या नात्यानं सगळं काही बोलतो आहे. कीर्तन 2 तास करील असं काही गॅरंटेड कार्यक्रम नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ईश्वर विभूती असे असलेले दिगंबर शब्दाचा अर्थ दिशोपी वसनम इति दिगंबरम. वैराग्यवंत असे असलेले, दिशोपी वसनम, दिशा हे ज्यांचं वस्त्र आहे. नटणं थटणं काही नाही. मी मला एक प्रसंग आठवतो. एकदा भगवान दत्तात्रय कावेरीच्या वाळवंटामध्ये नंग धडंग अशा प्रकारे पडलेले होते. मस्त झोपलेले, वाळवंटात झोपलेले, कोणी जवळ नाही. पण प्रल्हादाला बातमी कळली. दैत्यराज प्रल्हादाला बातमी कळली की भगवान दत्तात्रय वाळवंटात झोपलेले आहेत. प्रल्हाद त्या ठिकाणी केला, तो भक्त होता. ज्ञानोबरायांनी ज्याचं वर्णन केलं, भक्तराज किरीटी. अर्जुनाला भक्तराज, 2च भक्तराज. प्रल्हादाला एक भक्तराज म्हटलेला आहे आणि दुसरा अर्जुन आहे. त्या ठिकाणी गेले. प्रल्हाद गेला आणि तीन वार तीन प्रदक्षिणा केल्या, नमस्कार केला आणि उभा राहिला हात जोडून. भगवान दत्तात्रयाला त्याने विचारलं की भगवान, एक गोष्ट आपल्याला विचाराविषयी वाटते, विचारू का? म्हटले विचार. म्हटले काय वाटेल ते विचार. म्हटले महाराज, तुम्ही या ठिकाणी नंग धडंग अशा प्रकारे पडलेला हात निवांत असे का? भगवान दत्तात्रयाला विचारल्याच्या नंतर दत्तात्रयाने सांगितलं, म्हटले असं आहे, मी आता एक नवीन गुरु केलेला आहे. म्हटलं कोण? आजगर. नवीन गुरु केला आहे आजगर. तो एकदा खातून खायला म्हणजे झोपतो, निवांत पडतो. तसं म्हणले मलाही गुरुजी सारखं राहता येतं का पाहतो. म्हटले दत्तात्रय दिशोपी वसनम अशा प्रकारे आपण बळच लंगुटी लावतो त्यांना. त्यांना काय गरज आहे खरं म्हणजे? आपल्याला का बरं वाटत नाही तेच मला कळत नाही. दत्तात्रयाला लंगुटी तरी आपण लावतो, कशासाठी लावायची? भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि प्रल्हाद ज्यावेळी विचारतो त्यावेळेस भगवान दत्तात्रयाने देखील सांगितलेलं आहे, मी कोणाला सांगितलं नसतं, मी कोणाशी बोलतही नाही म्हटले, पण तू राजा आहेस म्हणून तुला बोलतो असं नाही, तू भक्त आहेस म्हणून तुला बोलतो, तुला सांगतो म्हटले. तू भगवंताचा अंतरंग भक्त आहेस. म्हणजे भक्तातही 2 प्रकार सांगितलेच म्हणायचे. अंतरंग शब्द आला की बहिरंग आलाच. काही भक्त बहिरंग आहेत, हे मी सांगत नाही, दत्तात्रय म्हणतात. तू अंतरंग सखा आहेस, अंतरंग भक्त आहेस. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगताना म्हटलंय, तू अंतरंग भक्त आहेस, तू अंतरंग शिष्य आहेस, म्हणून मी तुला सांगतोय. गीता म्हणजे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र इथपासूनच खरी सुरू झाली असं नाही. अशोचानन व शोचस्तुम प्रज्ञावादांश भाषसे गता असून गता असूंश्च नानुशोचन्ति पंडिता. इथेही व्यवहारी उपदेशच आहे, इथे देखील व्यवहारी उपदेश आहे. आणि या 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून जो गीतेला प्रारंभ आहे तो विशेष आहे. खरं म्हणजे पहिल्यांदा आत्म्याचं अखंडत्व भगवंताने सांगितलेलं आहे. ज्या 2ऱ्या अध्यायाला सांख्ययोग असं म्हटलं जातं.
आत्म्याचं अखंडत्व भगवंताने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून महत्वाची गोष्ट आहे. विठाला विठाला सत्शिष्य सद्गुरूकडे गेल्याच्या नंतर गुरुजी आपोआप सांगत असतात. आपलं कसं कसं होतं की आपण गुरुच्या शोधात पडतो. अरे गुरुजी शोधत येत असतात. तैसे मज येती सांभाळीत संत आपण होऊन येत असतात. आंबा पाडायला राहिल्याच्या नंतर पोपटाला निरोप द्यायला जात नाही तो मी पिकलोय म्हणून. पोपट आपण होऊन येतो. आंब्याने फक्त पाडायला लागावं, त्यानं कडूपणा त्याचा आंबटपणा टाकून द्यावा, त्याच्या ठिकाणी गोडी यावी. त्याच्या ठिकाणी गोडी आल्या नाही. पोपटाला निमंत्रण देण्यास जाण्याची गरज नाही. पोपट आपण होऊन येतो आणि त्याचा आस्वाद घेत असतो. तद्वत संत तैसे संत जगी तसे संत अगदी शोधत शोधत येतात आणि साधकाला उपदेश करतात. विठाला जगात हित कशात आहे अहित कशात आहे असा विचार करून संत आलेले आहे. मी सांगतो गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर असे असलेले ईश्वर विभूती असलेले भगवंताचे अंश आहे. म्हणून तर आपल्याकडे प्रघाताने प्रामुख्यानं म्हटलं आहे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माझं तर मत असं आहे की हे विष्णूपेक्षा फारच श्रेष्ठ आहेत, सदाशिवापेक्षाही श्रेष्ठ आहे. संत श्रेष्ठ आहे. संत साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. या युगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. त्यांनी सांगितलं हो आम्हाला याची पूजा करा म्हणून आम्ही पूजा करतो. त्यांनी सांगितलं नसतं तर आम्ही त्याला विचारलंही नसतं. तुकाराम महाराजाचं पांडुरंगाचं एकदा भांडण झालं. म्हणजे तुला कोण विचारतो म्हटले. आमुचेनी भावे तुझं देव पण. अरे आम्ही आहोत म्हणून तुझा देव पण आहे म्हटले. हे का विसरून राहिला अशी. वाघ हे नसते तर खंडोबाला कोण विचारतो. आणि मुरळ्यानं अंगात वले कवड्याच्या माळेवाल्या नसल्याच्या नंतर देवीला कोण विचारणार. आमुचेने भावे तुझं देव पण. आम्ही सत्यनारायण घालतो म्हणून तुम्हाला म्हणतोय देवा. नाही तर आम्ही सत्यनारायण नाही घातलो तुम्हाला तरी कोण विचारतो. आमुचेने भावे तुझं देव पण. विठाला गेले दिगंबर ईश्वर. गेले दिगंबर ईश्वर विभो. गेले दिगंबर ईश्वर विभो. गेले दिगंबर ईश्वर विभो. गेले दिगंबर ईश्वर विभो. दिगंबर ईश्वर विभो. गेले दिगंबर ईश्वर विभो. गेले दिगंबर ईश्वर विभो. गेले दिगंबर ईश्वर. गेले दिगंबर ईश्वर. गेले दिगंबर
गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्यांची कीर्ती आहे ती शिल्लक राहिलेली आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. भीमसेन महाराज आणि आम्ही याची गप्पा करायला बसल्याच्या नंतर संध्याकाळी आता कीर्तन झालं जे बसलो की म्हणजे सकाळी 5, 5:30, 6 लोक झाडायला सुरुवात करायची. त्यावेळेस बाबांना म्हणजे आता झोपा. आता काय झोपा? 50 वर्षापासून मी 4 वाजता उठतो. मला दररोज 4, 4:30, 4:15ला स्नान करतो दररोज. कुणीकडून कीर्तनाहून आलं उशीर झाला तर अगोदर स्नान करणार, नंतर मग आराम काय करायचं. बहुतेक तर आराम नाहीच, डोक्यात विषयच नाही तो. माणसाला लवकर उठायची सवय असावी. दुसऱ्याला उठावं असं मला वाटत नाही, उठवीत नाही मी, पण लवकर उठायची सवय लावा. मी त्र्यंबकेश्वरला होतो गोविंद बाबांच्याकडे. त्यांच्या अंगावरचा कपडा बाजूला झाला तरी मला कळत असायचं. त्यांच्या अंगावरचा कपडा बाजूला काढायला लागल्याच्या नंतर मी उठून बसायचो तत्पर. स्वान निद्रा तथैवच. विद्यार्थी पंचलक्षण जे सांगितलेले आहेत त्यापैकी झोप प्रमाणात असली पाहिजे. कुत्र्यासारखी त्याची झोप असा चटकन उठलं पाहिजे. नाही तर चोर आले होईन चोरी करून गेले तरी त्याला माहीतच नाही झोपलेलं तुझं. दुसरे माणसं म्हणत असतं याला काहीतरी खायला घेऊन आले होते, नॉनव्हेज टाकलं त्याला. अरे चांगली गोष्ट नाही, एवढा वेळ झोपू नये. त्यातले त्यात महाराज मंडळींनी धार्मिक माणसांनी जास्त वेळ झोपून जाऊ नका. सकाळी उठून कोणी भजनाचा रियाज करा, काकड आरतीचे भजन करा. किती सुंदर भजनं आहेत आपल्याकडे. साधू संतांनी केवढी देणगी आपल्याला दिलेली आहे. नाही तर 8 वाजता म्हणतो उठा पांडुरंगा. आता पांडुरंगा लाज वाटत असेल ना, अरे मी कधी उठलोय, तुला काही लाज वाटते का? 8 वाजता मला उठायला सांगतो का? आता उठा पांडुरंगा प्रभात समूह पातला हे प्रभात आहे का आता? अरे 9 वाजले नाही, काही लाज वाटते का नाही तुला? लवकर उठणं खूप महत्वाची गोष्ट आहे. विठाला राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. त्यांच्या कीर्ती जगतामध्ये आहे. आता काही कुणी जरी गेलं तरी आपल्याकडे प्रथा आहे, गेले म्हणजे वही लिहायची त्यांना. आमचे वडील दारू पिऊन पिऊन मेले असं नाही कुणी म्हणत. आमचे वडील वैकुंठवासी म्हणायचे. फक्त वैकुंठाला गेले. नरकाला गेले, वैकुंठाला गेले, कुठे गेले नक्की त्यानेच खरं सांगावं बिचारे की आमचे वडील कुठे गेले असते. ते त्याला माहीत आहे. काही वही स्व कर्मवासी म्हणायचे. न काढून टिंब देतच नाही. तर प्रत्येकाची पत्रिका पाहिली का नग वाढून टिंब कोणी दिलेलं नाहीच. कुठं गेला? राहिले तर कीर्ती जगा माझी. पोराला प्यायला शिकवलं, शेजाऱ्या पाजाऱ्याला शिकवलं, आणि राहिले तर कीर्ती जगा माझी. त्याची कीर्ती काय चांगलं काम केलं त्याने? चांगलं काम करून जाणाराची कीर्ती राहते. चांगलं करा या ठिकाणी आल्याच्या नंतर. तुम्हाला कीर्ती शिल्लक ठेवायची असेल तर. नाही तर काही माणसाचं काम नुसतं पिनाचाच कारखाना त्यांच्याकडे, नुसत्या पिना मारायच्या कुठे. पिनाचे कारखानदार म्हणायचे ना, कुठेही पिन ठोकून देतात. काय कीर्ती राहिली हो त्याची? काय कीर्ती आहे त्याची? राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. काय कीर्ती आहे त्यांची? गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आपलं वैराग्य तर सांगूच नका खरं. हा वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी.
आता ऐसे कोणी वैराग्याचा गोष्टी ऐकिला त्या कानी वैराग्याचा गोष्ट ऐकिला त्या कान ऐकिला त्या कान ऐकिला त्या भोपार कुमारी भोपाल कुमारी भोपाल कुमारी भोपाल कुमारी दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. तुम्हाला मला शेवटी एवढंच म्हणावं लागेल, आता ऐसे कोणी. पुन्हा ज्ञानेश्वर महाराज नाहीत. विद्वान माणसं होतील परंतु ज्ञानेश्वर महाराज नाही. मी सतत विचार करतो, आयुर्वेदिक जेवढे डॉक्टर आहेत ना ते कशाचा अभ्यास करतात? पूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी जे ग्रंथ लिहून ठेवले त्याचा अभ्यास करतात. आज महाराज कीर्तनकार जेवढे होतात ना तेवढे ज्ञानेश्वरी तुकोबरायची गाथा 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलेले ग्रंथ, 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलेले ग्रंथ त्याचा अभ्यास करून आता विज्ञान फार प्रगत आहे, झकमार म्हणावं. अभ्यास पूर्वीचा आहे. मग तो शालेय अभ्यास असेल कोणताही असेल तरी पूर्वीच्या लोकांनी जे लिहून ठेवलं त्याचाच अभ्यास आहे ना. ते हुशार होते का तुम्ही? अक्कल तुम्हाला जास्त आहे असं तुम्हाला वाटतंय, फक्त तुम्हाला अकलीचा पत्ता नाही हे कुठं वाटतंय की आपल्याला काही कळत नाही, आपण एकदम निर्बुद्ध आहोत हे आपल्याला कळत नाही. त्यांनी ते फार विद्वान होते पूर्वीचे. भागवत ग्रंथ कधी लिहिलेला आहे? अजून जे अध्ययन चाललेलं आहे, जगभरात जे प्रचार प्रसार चाललेला आहे तेव्हाच्या त्या काळचा, अजूनही कोणी असं सापडणार नाही की भागवत व्यवस्थितपणे वाचील असं. काही श्लोक इतके मोठे आहेत, काही पद्य बी आहे त्याच्यामध्ये, गद्य पद्य दोन्ही आहे. ज्ञानोबरायची एक ओवी कळायला तयार नाही. एका ओवीवरती तुम्ही PhD मिळवलेली असेल पण एकाच ओवीचा अभ्यास करून मिळवलेली आहे, तुम्हाला सर्व कळलेलं नाही. होमिओपॅथीचे जनक होते म्हटले डॉक्टर हायनिमन, ते पूर्वी होऊन गेले, त्यांनी लिहून ठेवलं. पण आमचे वाघभट सुश्रुत वगैरे यांनी जे लिहिलेलं आहे, मी एकाएकाची नावं सांगत बसत नाही, यांनी जे लिहिलं तेच तुम्ही आज वाचन करता, त्याच्यावरच तुम्ही डॉक्टर झाले. मग तुम्ही ॲलोपॅथीचे व्हा, होमिओपॅथी व्हा, आयुर्वेदिक व्हा, कोणते डॉक्टर व्हा. चिकित्सेचे तसे 250 प्रकार सांगितले. चिकित्सेचे एक प्रकार नाही, 250 प्रकार सांगितले. पण हे सगळं पहिलंच ज्ञान आहे ना, पूर्वीच्यांनीच दिलेलं आहे. आपल्याला असं वाटतं पूर्वीचे लय येडे होते का ना. आजचे जे शहाणे झालेले आहेत ना त्यांचं अध्ययन करून शहाणे झालेत, ही स्वतःची बुद्धी नाही. तुम्ही पटदीप जर राहिला तर दिवे लागत होते, आपण गेलं की लाईट जाती. आपण एखाद्या ठिकाणी गेलं की लाईट जाती. काय भानगड आहे? विद्वान पूर्वी होती की नाही? पूर्वीचेच विद्वान तेच मोठे आहेत. समाज जो चाललेला आहे तो त्यांचा अध्ययन करून, आणि ज्यांनी त्यांचं अध्ययन केलं नाही ते निरीक्षर आहेत.
आपोआप भाषा येत नाही. कुठली लँग्वेज आत्ता आपोआप कळते का? आपोआप कळत नाही. मी आत्ता दुबईला गेलो होतो. इस्लाम राष्ट्र आहे ते, पण प्रगतीच्या बाबतीत इतकं मोठं पुढे गेलेलं आहे की आपण कधीच त्यांची बरोबरी करू शकणार कधीच नाही, कधीच नाही, शक्य नाही. इतकी प्रगती आहे त्यांची व्यवहार्य दृष्टीनं. तुमची आध्यात्मिक काय असेल ते असेल, त्यांच्याकडे काय अध्यात्म आहे मला माहीत नाही. आणि विशेषतः म्हणजे माझ्या कपड्यावाला मी एकटाच तिकडे दिसायचो ना. ते लोक यायचे माझ्याजवळ येऊन फोटो काढायचे फक्त. त्यांना वाटायचं भारतीय एक नमुना आलेला आहे, यांच्याबरोबर फोटो काढायला काही हरकत नाही, भारतातला नमुना आहे. त्यांची खूप प्रगती आपल्याला पाहायला मिळते. खूप म्हणजे खूपच प्रगती. आपली मुंबई त्या मानाने फार फिकी अशी वाटते. मी अबुधाबीला गेलो, मला त्या दुबईत आणि अबुधाबीमध्ये 2 मंदिरं पाहायला मिळाले. कृष्ण मंदिर दुबईत थांबलेलो होतो मीना बाजारमध्ये, आणि अबुधाबीला स्वामीनारायण मंदिर आहे. आपल्याकडे मंदिरं चिकार आहेत, पण द्वेष इतका भरलेला आहे विचारू नका. आपल्या लोकांमध्ये द्वेष दिसतो आणि तो सगळेच करतात. कोणाला सोडलंय लोकांनी असं मला वाटत नाही. ज्ञानोबरायाला सोडलं नाही, तुकोबरायाला सोडलं नाही, नाथ महाराजाला सोडलं नाही, कोणाला सोडलं नाही लोकांनी. मग त्यावेळेसच्या लोकांनी सोडलं नाही, आजचे लोक सोडायला मोकळे आहेत काय? हे काय इतके पागल आहेत काय? निगमानंद बाबाला सोडलं नाही, जनार्दन बाबाला, नामदेव बाबा इथं बसले ते, नामदेव बाबाला विचारा तुम्हाला सोडलंय का म्हणून. त्यांच्या गावातले जे लोक आहेत ना ते बहुतेक आमच्या पिंपळवंडीची जास्त गेले आहेत तिथे, बरोबर ना. आणि ते माझं जास्त ऐकतात लोक. ते टाईम आलो यांना मला सांगावं लागतं, घ्यायला माणसाला जरा समजून सांगा, लय त्रास द्यायला लागलं विनाकारण. खरं म्हणजे त्याचा तो दोष नाही. त्यांना वाटतं त्या पहिल्यांनीच कुणाला सोडलं नाही, आम्हीच कशाला सोडावं. काय सांगाय, साधू जीवन असं आहे की कुठे जन्मले नामदेव महाराज, जन्मभूमी कोणती आणि कर्मभूमी कोणती. साधू कुठे जाईल, चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे, चला कल्पतरू आहेत ते, कुठेही जातील. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. वैराग्य, अरे संतासारखं वैराग्य नाही, फार धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा हे वैराग्य. हे खूप वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी नाही. मी लक्ष्मण बाबाला विचारलं, म्हणलं मी जास्त वेळ कीर्तन करत नाही, म्हणलं आटपून घेऊ का? म्हणलं तुमच्या मनावर 5 पाहिल्या. 5 पाहिल्या तर काय हरकत नाही, तुमच्या इच्छेवर राहिलं म्हटलं, आमच्या मनावर 5 पाहिल्या पडू द्या. मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की पूजनीय बाबा होते आणि त्यांचे शिष्योत्तम जनार्दन स्वामी महाराज फार थोर व्यक्ती आहे. त्यांचे माझ्या गाठीभेटी, आमच्या गाठीभेटी होतात ते मठावरती तिकडे पंढरपूरला. आणि कधी आता ते मध्यंतरी एके दिवशी ते आमच्याकडे मठावरही आले होते. कसे काय आले होते काय, पण मी बाहेर गेलो होतो, मी आलो आणि ते इकडून चालले होते. म्हणजे पुन्हा कधीतरी येईल, आता कधीतरी सांगतात नसतं, पण त्यांनी पानावर पान टाकलं कसं तरी. आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला, परत जायचं तर परत गेलो नाही. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की पूजनीय बाबांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, तुकोबरायाने सांगितलं हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी म्हणा. आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. नाथ बाबांनी सांगितलं हरिमुखी गाता हरपली चिंता.
हरी हरी म्हणा किंवा रामकृष्ण हरी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिपाठच म्हणा असं नाही, हरिपाठ बी म्हणा परंतु हरिमुखे म्हणा. भगवंताचं नामचिंतन करत जा. जीवनाचं सार सर्वस्व त्याच्यामध्ये आहे. विठ्ठलाची एका देखिली, विठ्ठलाची एका देखिली, विठ्ठलाची एका नामचिंतन करत जा. घरातून बाहेर अगदी उजवा पाऊल टाकून रामकृष्ण हरी म्हणून निघा. परत घरी येण्याची गॅरंटी आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशव, 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 राम कृष्ण हरी. मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ. नलगा साये बनातरा, नलगा साये बनातरा, साये बनातरा, साये बनातरा. मी सगळी गाणारी मंडळी त्याच्यामुळं वेगळं ऐकायला मिळलं चांगलं. असं का? अरे वा वा, चांगली गोष्ट. सर्व गाणारी मंडळी आहे. नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करत जा. बाकी काही नाही आलं माणसाला तरी संस्कृत करायला, पाठ करायला अवघड आहे. कुठं तसं संस्कृत सोपं आहे पाठ करायला, परंतु आपल्याला तेवढा वेळ नाही. तर आपलं सरळ रामकृष्ण हरी म्हणा. जसं तुकाराम महाराज, पूर्वीचे साधू संत वारकरी वगैरे ना, ज्ञानबा तुकाराम म्हणायचे. ते ज्ञानोबा तुकाराम म्हणतच नाही, ज्ञानबा तुकाराम. आणि ज्ञानबा म्हणता म्हणता काही जण म्हणत ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. कसं आहे म्हणा, वेडे वाकुडे गायीन परी तुझाची मनवी. आणि ओम नमः शिवाय, शिवाय नमः. तर विष्णुवे नमः असं नाही, विष्णवे नमः. भावग्राही जनार्दन हा तुमचा भाव पाहणारा परमात्मा आहे. परमात्मा भावग्राही आहे. आपला वेळ झालेला आहे, तेव्हा माऊलीचं भजन एकदा प्रेमाने करूया. आणि कीर्तन सेवा मी या ठिकाणी थांबवतो आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. एक त्रिसूत्री कार्यक्रम म्हणून मी या विषयावर फक्त बोलतो. आपल्या आईवडिलांची सेवा करत जा. पहिलं सूत्र माझं, आपल्या आईवडिलांना विसर पडू देऊ नका.
विसरतो न पडावा, जसं म्हटलं ना, माझा देवा तुम्हाची, असं आईवडिलाला विसरू नका, आईवडिलांची सेवा करत जा. दुसरा कार्यक्रम आहे, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण द्या, शिकवा मुलांना. मुलं शिकली मोठी झाली तर तुमची दारिद्र्यता, गरिबी मिटून जाईल. शिक्षणाशिवाय कोणालाही मोठा होता येत नाही. आणि ते अध्यात्मक शिक्षण द्या असं म्हणतो मी, असं नाही, तर त्यांना चांगलं शिक्षण द्या. MPSC UPSC त्यांना करता यावं अशा पद्धतीचं शिक्षण द्या. फार मोठं मुलाबाळांना करा, शिक्षण द्या मुलांना, शिक्षण. आणि तिसरी गोष्ट आहे, रानामध्ये झाडी लावा. मला झाडं फार आवडतात, माझं झाडावरती प्रेम आहे. तसं तुम्ही देखील झाडं लावा, खूप चांगले चांगले झाडं लावा, त्यांना वाढवा, मोठं करा. मला फक्त एवढा संदेश तुम्हाला द्यायचा आहे. 3 सूत्री अशा प्रकारचं लक्षात ठेवा. आईवडिलांची सेवा, मुलाबाळाला चांगलं शिक्षण आणि शेतामध्ये झाडी लावणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ते एवढे परोपकारी आहेत, फुकट आपल्याला ऑक्सिजन देतात, त्यावरती आपण जगतो. तेव्हा झाडांना मोठं करा, वाढवा, त्यांना चांगलं करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. पूजनीय बाबांना काही बोलायचं असेल आपल्या गुरुबद्दल तर त्यांनी जरूर बोलावं. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय हरी, विठ्ठल जय जय. बोलिले वे कोडे वे देवा कोडे उत्तरे करा, क्षमा परात महाराज तुम्ही नाही उच्चारिला कारण पुला करा, क्षमा परात महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, करा क्षमा परात महाराज. ज्ञान देव तुकारा